नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या की आता विधानसभेचे वारे वाहू लागलेत। विधानसभेची तयारी अनेक जण करू लागले असताना वसमत विधानसभा मतदारसंघात तब्बल 1-2 नाही तर तब्बल 200 गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन अशा पद्धतीचे फलक वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपचे मिलिंद भाऊ यंबल यांच्याकडून लावले जात आहेत। वसमत विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी हे लावलेले फलक पाहता सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय बनलाय। मिलिंद यंबल हे भाजपचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष आहेत। त्यांचा वसमत विधानसभा मतदारसंघात देखील दांडगा संपर्क आहे। नुकत्याच त्यांनी प्रत्येक गावोगावी जात गावभेटी घेण्यास सुरुवात केली। दरम्यान त्यांच्यावर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे। भारतीय जनता पार्टीत काम करत असताना त्यांनी माजी खासदार हेमंत पाटील, हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह अनेक नेत्यांची निवडणुकीच्या काळात हाती सूत्रे घेतल्यानं त्यांचा विजय देखील झालाय। स्वर्गीय राजकुमार नागोबा यंबल यांच्या कार्यकाळापासून ते आजपर्यंत यंबल परिवारानं अनेक गोरगरिबांना मदत केल्यानं यंबल परिवाराचे नाव जिल्हाभरात लौकिक आहे। वसमत विधानसभा मतदारसंघात उज्ज्वलाताई तांबाळे पाटील, माजी सभापती अंकुशराव आहेर, राजू चापके, राजेश पाटील इंगोले, गुरुपादेश्वर महाराज यांचंही सोशल माध्यमातून चर्चा होत असताना आता मात्र मतदारसंघात मिलिंदभाऊ यंबल यांनी 200 फलक मोदींची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याचे तथा बॅनर मतदारसंघात झळकू लागल्यानं मिलिंद यंबल यांनी मोदींच्या या निवडीच्या बॅनरमधून विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे। वसमत विधानसभा मतदारसंघातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेले मिलिंद यंबल यांची विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्यानं त्यांनी गावोगावी जात गावभेटी दौरा देखील सुरू केलाय। सुरू असलेल्या दौऱ्यात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे। मिलिंद यंबल यांनी मतदारसंघात गावोगावी लावत असलेल्या फलकामुळे मिलिंद यंबल यांची मतदारसंघात